morning. Sit down. पहा विद्यार्थ्यांनो, आज आपण इंग्लिशचा ग्रामरचा एक टॉपिक आपण घेणार आहोत. त्या टॉपिकचं नाव आहे, त्या विषयाचं नाव आहे ऍड अ क्वेश्चन टॅग. ऍड अ क्वेश्चन टॅग. ऍड अ क्वेश्चन टॅग म्हणजे वाक्याला एक जोडलेलं संक्षिप्त असं प्रश्नार्थक वाक्य आहे. क्वेश्चन टॅग करत असताना वाक्य दिलं जातं, त्या वाक्यानंतर आपल्याला एक छोटस वाक्य आपल्याला जोडावं लागणार आहे. त्यासाठी आपल्याला पहिलं त्याची माहिती असणं गरजेचं आहे. ऍड अ क्वेश्चन टॅग करत असताना जर दिलेले वाक्य हे नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग होकारार्थी करावे. जर दिलेले वाक्य होकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग नकारार्थी करावे. आता नकारार्थी वाक्य कसं ओळखावं? दिलेल्या वाक्यामध्ये जर नो, नॉट, नेव्हर असे शब्द असतील तर ते वाक्य नकारार्थी होय. ज्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर असे शब्द नसतील तर ते वाक्य होकारार्थी असेल. आता हे करत असताना आपल्याला त्या हेल्पिंग वर्बचे शॉर्ट फॉर्म माहित असणं गरजेचं आहे. ते शॉर्ट फॉर्म कुठले कुठले आहेत? जे आपले 24 सहाय्यकारी क्रियापद आहेत. कुठले कुठले? एम, इज, आर, वॉज, वेअर, हॅव, हॅज, हॅड, डू, डज, डीड, शॅल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, आउट टू, डिअर, नीड आणि युज्ड टू. हे देयर आर 24 हेल्पिंग वर्ब्स आहेत. त्याचे शॉर्ट फॉर्म आपल्याला शिकायचे आहेत. कारण का आपल्याला ऍड अ क्वेश्चन टॅग करत असताना त्याचा फार उपयोग होणार आहे. ते शॉर्ट फॉर्म कुठले कुठले आहेत ते आपले विद्यार्थी सांगेल. कम हियर, read the short form of the helping verb. Am not, aren't, is not, isn't, are not, aren't, was not, wasn't, were not, weren't, have not, haven't, has, had not, hasn't, had not, hadn't, do not, don't, does not, doesn't, did not, didn't, cannot, can't, will not, won't, shall not, short, may not, may. आता हे लक्षात ठेवा, जर त्या दिलेल्या वाक्यामध्ये विल आले असेल त्याचं शॉर्ट फॉर्म होतं शान. विल नॉट असेल तर शान. हे ओंट होतं. इकट करा. शॉर्ट फॉर्म आहेत. हे शॉर्ट फॉर्म आपल्याला लक्षात आले पाहिजे. तर हेल्पिंग वर्ब ज्यावेळेस वाक्यामध्ये येतं त्या वाक्याचं क्वेश्चन टॅग करत असताना फार सोपं आहे बाळांनो. एक वाक्य मी तुम्हाला देतो इथं. पहा बाळांनो, आय एम अ बॉय. मी मुलगा आहे. आता असं वाक्य परीक्षेमध्ये दिलं जाईल तुम्हाला आणि क्वेश्चनमध्ये म्हणतील ऍड अ क्वेश्चन टॅग. ऍड अ क्वेश्चन टॅग. आता क्वेश्चन टॅग ह्या बघा, ह्या वाक्याचं क्वेश्चन टॅग करत असताना दिलेलं वाक्य हे होकारार्थी आहे. कारण का ह्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर असे शब्द आलेले नाही. म्हणून या वाक्याचं क्वेश्चन टॅग करत असताना या प्रकारे बनेल. कसं? वाक्य आहे तसे घ्यावे लागणार. आय एम अ बॉय आणि जे फुल स्टॉप आहे त्या फुल स्टॉप ऐवजी तुम्हाला कॉमा द्यावा लागेल. दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे एम, त्याचं होईल आरण. आरण आणि जो कर्ता आहे तो कर्ता घ्यायचा काय? आय. आरंट आय. अशा प्रकारे आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यायचे. अशा प्रकारे हे या वाक्याचं क्वेश्चन टॅग या प्रकारे बनेल.
आता हे पहा, हे झालं होकारार्थी वाक्याचं आपण नकारार्थी वाक्यामध्ये क्वेश्चन टॅग बनवलो. आता दिलेलं वाक्य जर नकारार्थी असेल तर त्या वाक्याचं होकारार्थी कसं करावं ते पहा. वाक्य आहे काय आहे, आय एम नॉट अ बॉय, मी मुलगा नाही. आता हे होकारार्थी वाक्य नकारार्थी आहे, नकारार्थी आहे. कारण दिलेले वाक्य जर नकारार्थी असेल तर क्वेश्चन टॅग आपल्याला काय करावं लागेल, होकारार्थी करावं लागेल. म्हणजे कसं होईल, आय एम नॉट अ बॉय, फुल स्टॉप ऐवजी आपल्याला कॉमा द्यायचा आहे आणि एम आणि आय आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह. हे महत्वाचं आपल्याला आहे, हे देणं गरजेचं आहे. बघा का, दिलेल्या वाक्यामध्ये जर नो नॉट नेव्हर असे जर शब्द नसतील तर ते वाक्य होकारार्थी, आणि जे नो नॉट नेव्हर असे जर शब्द असतील तर ते वाक्य नकारार्थी. आणि बघा पहा, आपण काय केलो, बदल कसा केला, वाक्य होकारार्थी म्हणून आपण नकारार्थी केलो, इथं नकारार्थी म्हणून काय केलं आपण, इथं होकारार्थी केलं. आता दुसरं एक वाक्य आहे, राहुल इज अ गुड बॉय. गुड बॉय, आता हे लक्ष द्या, राहुल इज अ गुड बॉय असं वाक्य आहे. या वाक्याचं आपल्याला क्वेश्चन टॅग करत असताना दिलेलं वाक्य हे होकारार्थी आहे का नकारार्थी हे ओळखणं पहिलं गरजेचं आहे. दिलेल्या वाक्यामध्ये नो नॉट नेव्हर असे शब्द नाहीत म्हणून हे वाक्य होकारार्थी आहे. आता ह्या वाक्याचं क्वेश्चन टॅग करत असताना ते नकारार्थी करावे. म्हणजे कसं होईल बघा, जसं वाक्य आहे तसं वाक्य लिहावं. त्याच्यामध्ये राहुल इज अ गुड बॉय, फुल स्टॉप ऐवजी आपण कॉमा दिला आणि आता इथे इज आहे, वाक्य होकारार्थी आहे म्हणून आपल्याला नकारार्थी करायचं आहे. म्हणजेच कसं होईल, इजंट. आता हे बघा इथं दिलेलं आहे नाव, नाव दिलेलं आहे. नावाऐवजी आपल्याला कशाचा वापर करायचा आहे, सर्वनामाचा वापर करायचा आहे. राहुल हा मुलगा आहे का मुलगी आहे, मुलगा आहे म्हणून त्यातलं प्रोनाउन ही होतं. ही म्हणजे तो, तो म्हणजे कोण, राहुल, आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह द्यावे. प्रत्येक बघा ज्या वेळेस नाव म्हणून करता जर येत असेल क्वेश्चन टॅग मध्ये तर त्याऐवजी सर्वनामाचा आपल्याला उपयोग करावा लागेल. हे झाले लक्षात ठेवा. ज्या वाक्य म्हणजे वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे परंतु सहाय्यकारी क्रियापद नसतील तर काय करावं लागेल. ज्या बघा दिलेल्या ऍड क्वेश्चन ते बघा ऍड क्वेश्चन टॅग करत असताना जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतील तर तुम्हाला वाक्यातील क्रियापदानुसार म्हणजेच वर्ब नुसार डू डज डीड चा वापर करावा. आता डू चा वापर केव्हा करायचा, डज चा वापर केव्हा करायचा आणि डीड चा वापर केव्हा करायचा. जर दिलेले वाक्य जर दिलेले वाक्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद नसेल परंतु क्रियापदाचं मूळ रूप असेल, पहिलं रूप असेल तर त्या वाक्याचं क्वेश्चन टॅग करत असताना तुम्हाला डू चा वापर करावा लागणार आहे. जर दिलेल्या वाक्यामध्ये जर सहाय्यकारी क्रियापद नसेल परंतु मूळ क्रियापदाला जर यस आणि यस प्रत्यय लागेल असेल तर आपल्याला क्वेश्चन टॅग करत असताना डज चा वापर करावा लागणार आहे. आणि जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसेल परंतु क्रियापदाचं दुसरं रूप म्हणजे वर्बचं सेकंड फॉर्म जर असेल तर तुम्हाला डीड चा वापर करावा लागणार आहे. हे ऍड क्वेश्चन टॅग करत असताना हे नेम आपल्या लक्षात असणं गरजेचे आहे. त्याचे संक्षिप्त रूप आपण लक्षात ठेवावं लागणार आहे. आणि वाक्य करत असताना काय काय बदल होतो हे लक्षात ठेवा. वाक्य आहे आपल्याला बदल करायचे नाही, जसे वाक्य परीक्षेमध्ये दिले जातात तसे आपल्याला ते वाक्य ठेवावं लागणार. आणि जर दिलेल्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद असेल तर
किंवा दिलेल्या वाक्यामध्ये हे नो नॉट नेव्हर नथिंग असे शब्द नसतील तर ते वाक्य होकारार्थी असतं आणि होकारार्थी वाक्य करत असताना या पद्धतीनं आपल्याला क्वेश्चन टॅग नकारार्थी करावे लागणार आहे. ते लक्षात ठेवा. हे जे रूप आहेत ते अति महत्त्वाचे आहेत. छोटे वाक्य राहतात ते वाक्य आपल्याला करता आले पाहिजे. फार अवघड नाही, फार सोपे आहेत. याचे रूप संक्षिप्त रूप जर हेल्पिंग वर्बचे लक्षात आले, दिलेले वाक्य जर आपल्याला ओळखता आलं तर आपण सहजासहजी आपण ऍड ए क्वेश्चन टॅग करू शकतो. आणि क्वेश्चन टॅग करत असताना तुम्हाला टेन्सेस सुद्धा व्यवस्थित समजले पाहिजे. हेल्पिंग वर्ब केव्हा वापरायचं, हेल्पिंग वर्ब नसेल तर काय काय घ्यायचं मी आत्ताही सांगितले तुम्हाला. जर दिलेल्या वाक्यामध्ये जर हेल्पिंग वर्ब नसेल तर वाक्यातील क्रियापदानुसार तुम्हाला डू, डज आणि डीड चा वापर करावा लागणार आहे. हे कशामध्ये ऍड ए क्वेश्चन टॅग मध्ये. ते करत असताना आपण पुढच्या संख्येचा उपयोग करून घेऊया. थोडा मी एक वाक्य देतो आणि करून दाखवते. शी इज रीडिंग अ बुक. रीडिंग अ बुक या वाक्याचं आपल्याला ऍड ए क्वेश्चन टॅग करायचं आहे. तर कोण करून दाखवेल? चल बेटा ये. या वाक्याचं ऍड ए क्वेश्चन टॅग करून दाखवेल. वाक्य बरोबर आहे का? कारण शी इज रीडिंग अ बुक असं दिलेलं वाक्य आहे. ह्या वाक्याचं क्वेश्चन टॅग करत असताना फुल स्टॉप ऐवजी कॉमा दिलेला आहे आणि ह्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद इज असल्यामुळे आणि दिलेलं वाक्य होकारार्थी असल्यामुळे आपल्याला क्वेश्चन टॅग नकारार्थी करायचे होते. म्हणून वाक्य आहे कसे घेतले आपण? शी इज रीडिंग अ बुक कॉमा इजंट शी असं एक वाक्य बनलेलं आहे. लक्षात ठेवा. असे अनेक वाक्य आपल्याला बनवावे लागतील आणि बनवून आणायचे. जसं आपल्याला सर्वनाम सर्व वापरायचे बघा. आय, ही, शी, इट, दे, वी, यू हे जे सर्वनाम आहेत एकवचनी आणि बहुवचनी तर त्याचा आपल्याला ऍड ए क्वेश्चन टॅग करत असताना त्याचा आपल्याला उपयोग करावा लागणार आहे. पण या संक्षिप्त रूप हे क्रियापदाचे सहाय्यकारी क्रियापद लक्षात आले तर आपण सहजासहजी ते वाक्य बनवू शकतो. हे लक्षात ठेवा. आणि बघा पहा आता आणखी एक छोटंसं वाक्य आणखी एक तुम्हाला देतो. फार अवघड नाही. आता बघा इथं ही इज रीडिंग अ बुक. कोण करून दाखवेल? पहा कसं बनेल. बनवा. पहा म्हणून
दिलेले वाक्य हे बरोबर आहे का रे? अरे व्हेरी गुड. बघा वाक्य होतं ही इज रीडिंग अ बुक आणि त्या वाक्याचं क्वेश्चन टॅग कसं म्हणलं? ही इज रीडिंग अ बुक कॉमा इजंट ही.